काय विषय काय आता काय विषय सांगा ना काय विषय सांगा. पगारीचा विषय आहे. काय पगार भेटत आम्हाला पगार आरोग्य सेवेचा आहे. हा 18,000 रुपये पगार येते या 15,000 येते या वरून किती येते जास्त ते आम्हाला माहिती कळू बी देत नाही काय नाही. तर म्हणतात की तुम्ही नाईटच्या लेडीज बंद व्हा म्हणून आपण नाईटला नाही पाठवायच्या लेडीज आज निर्णय मग झाला. ते पण देत नाही मग आम्हाला घरी बसा म्हणतात ते कोण जे सुपरवायझर लोक आहे ना ते डायरेक्ट घरी बसा म्हणतात ते तुमचं कॉन्ट्रॅक्टिंग आहे का डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट कोण कॉन्ट्रॅक्ट रेल्वे त्याचा नंबर आहे का? आहे ना साहेब, तुम्ही कुठे? मावशी येईल एक मिनिट नाही 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 आता या महिला सगळ्या पालिकेच्या बाहेर आहेत. मग काय काय सांगू त्यांना आता सांगा ना तुम्ही नंबर सांगितलं काय समस्या असते माझा नंबर हा. आहे हो ते लावतील मार्गी तुमचा सगळा विषय. असं नाही ना सर पण आम्हाला सुट्ट्या पण ऍडजस्ट करत नाही. एक दिवस सुट्टी घेतली तर रेग्युलर डायरेक्ट राजीनामा देतात घरी बसा म्हणतात. सांगितलं ना मी करते सगळं. त्यांचं असं मत आहे की त्यांचा जे पगार येतो आम्हाला तर वरती ते येतं पेमेंट. त्यांच्या अकाउंटमध्ये 22,500 रुपये येत आमचं आहे. ATM जमा आणि करून ते घेतलं ATM त्यांनी. त्या लोकांकडे आहे, ठेकेदारांकडे. ठेकेदार त्यांना कॅशमध्ये 15,000 रुपये देतात. हा. हे 2 वर्षापासून चाललंय असं मी त्यांनी काय करतो आता अंदाजपत्रक मागून घेतो यांचं सगळं आरोग्य विभागाचं हा. नेमके किती ठेकेदार नेमके किती कामगार सगळं मागून घेतो मी त्याच्यावर काम चालू करतो. त्यांचे ATM पण एटीएम पण त्यांच्यापाशी जमा आहे पासबुक सगळंच पण घेतो ना त्यांच्यापाशी जमा कामाचं आहे. स्वरूप तुमच्या सगळं ठेकेदाराचं कंपनीचं नाव काय? रिअल एंटरप्राइजेस सगळं करतो. रिअल एंटरप्राइजेस रिअल एंटरप्राइजेस. आणि ठेकेदार ते कोण आहे? पण मी जमा घेतो नाही. सगळे खोटे. मार्ग मी सगळे मार्ग लावतो. ऐका ना होम डिलिव्हरी